पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमीन. हालेलुया, हालेलुया. 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 येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. येशूला धन्यवाद. येशूला धन्यवाद. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला आशीर्वाद पाहिजे. आमचं जीवन धन्य बनलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये सदैव देवाचा आशीर्वाद असावा, आम्हा प्रत्येकाला वाटतं. आमच्या घरात, आमच्या कुटुंबात, आमच्या जीवनात, आमच्या कामधंद्यामध्ये आम्हाला आशीर्वाद फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून देवाचा आशीर्वाद आमच्यावर राहण्यासाठी, सदैव आमच्यावर देवाचा आशीर्वाद राहण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, झटलं पाहिजे. 5 गोष्टीकडे आपण लक्ष दिलं तर आमच्या जीवनामध्ये सदैव आशीर्वाद राहील. सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण प्रार्थना करावं. पहिली गोष्ट, आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रार्थनेला महत्त्व द्यावं. आम्ही कोणती कोणती प्रार्थना करतो? आम्ही सकाळी उठल्याबरोबर आपण प्रार्थना करावं. आपला संपूर्ण दिवसाचे कार्य परमेश्वराला आपण समर्पित करावं. मी काय काय करणार आहोत आणि मी कोणाकोणाला भेटणार आहोत, तर सर्व आपण प्रभूच्या हातामध्ये समर्पित करून आपण दिवस सुरू करावा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वात आधी प्रभूला भेटण्याचा प्रयत्न करावा. आम्ही कुठं भेटतो? प्रभूला कुठं भेटतो? आम्ही मिस्सा बलिदानामध्ये, पवित्र परमप्रसादामध्ये आम्ही प्रभूला प्रत्यक्षात भेटतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रत्यक्षात प्रभू आमच्यामध्ये येते. म्हणून आम्ही रोज सर्वात आधी प्रभूला भेटण्याचा आपण प्रयत्न करावा. जेवढा आमच्या ज्यानं होते तेवढा आपण प्रभूला भेटण्याचा प्रयत्न करावा. प्रभूला भेटावं, प्रभूला पाहावं, प्रभूला ग्रहण करावं, त्याची प्रार्थना करावं, त्याच्याशी बोलावं, संभाषण करावं. आम्ही कधी मिसा बलिदान सोडू नये, कधी आम्ही पूजा बलिदानापासून दूर जाऊ नये. आम्हाला असं वाटलं पाहिजे की जेव्हा एखादा दिवस मला पूजा बलिदान मिळाली नाही, पवित्र परमप्रसाद घ्यायला मिळाला नाही, तर माझ्या जीवनाचा काहीतरी मोठा भाग नष्ट झाला असं आम्हाला वाटलं पाहिजे. एका मित्राने मला असं सांगितलं की एक जण रविवारच्या दिवशी बाजारामध्ये मिळाला आणि तो असा दिसला की तो कोणत्या तरी मोठ्या गडबडीमध्ये आहे. आणि हा माझा मित्र चर्चला जाऊन वापस येत होता. रविवारचा दिवस हा माझा मित्र चर्चला जाऊन वापस येत होता आणि त्याचा तो एक दुसरा सोबती एका मोठ्या गडबडीत होता, कुठेतरी जाण्याच्या प्रयत्नामध्ये होता. आणि याने त्याला विचारलं, अरे आज तू मिसाला गेला नाही? तेव्हा त्याने असं उत्तर दिलं, काय रोज रोज दर रविवारी मिसाला जायचं, एखादे दिवस नाही गेलं तरी काय होते. अशा प्रकारे त्याचं उत्तर त्याला मिळालं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा एक विश्वासाचा भाग आहे. आपण विश्वास केला पाहिजे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही आमच्या मनामध्ये आपण ठेवलं पाहिजे का मी रोज प्रभूला ग्रहण करणार, मी रोज प्रभूला मी स्वीकार करणार, मी मिसा बलिदान घालणार, मी प्रार्थना करणार. मिसा बलिदान आणि आमची व्यक्तिगत प्रार्थना, रोसरीची प्रार्थना याच्याद्वारे आम्ही प्रभूला भेटतो, प्रभूशी एक होतो आणि प्रभूच्या कार्यामध्ये आपण प्रभूच्या आशीर्वादामध्ये आम्ही वाढतो. प्रियजन हो, पहिली गोष्ट आपण प्रार्थना आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आणते. माझ्या जीवनामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या कामाधंद्यामध्ये आशीर्वाद देते, आशीर्वादित करते. प्रार्थना आम्हाला आशीर्वादित करते. म्हणून सर्वात आधी प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेला प्रथम स्थान द्यावं आणि प्रार्थनापासून आपला दिवस सुरू व्हावं. प्रार्थनाद्वारे आमचे काम व्हावं आणि प्रार्थनाद्वारेच आमचा दिवस समाप्त करावा. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या मनामध्ये एक क्षमेची भावना असावं. क्षमा करावं, क्षमेची भावना. आम्ही कधी काय करतो, कधी चिडचिडपणा करतो किंवा कोणत्या दुसऱ्याविषयी बोलतो किंवा दुसऱ्याची कंप्लेंट करतो. कारण काय आहे? आपण क्षमा केलेली नाही. कोणाला क्षमा करायचं? सर्वात आधी स्वतःला क्षमा करायचं, समजून घ्यायचं. त्याच्यानंतर परिस्थितीला आपण समजून घ्यायचं,
म्हणजे क्षमा करायचं. आमच्या सोबत जे व्यक्ती आहेत किंवा लोक आहेत त्यांच्याविषयी त्यांना आपण क्षमा करायचं. उदाहरणार्थ प्रिय बंधू आणि भगिनीनो, कोणी समजा माझ्या विरुद्ध काही केलेलं नाही, परंतु तरी आपण त्याच्या स्वभावासाठी आपण त्याला क्षमा करावं. होते काय, आपण जर क्षमा नाही केलं तर आमच्यावर आशीर्वाद येत नाही. एकदा असं झालं की एका मित्राने त्याच्या दुसऱ्या एका व्यक्तीविषयी एक कंप्लेंट केली आणि त्याला काहीतरी हा असा आहे, तो असा आहे, अशा प्रकारे तो बोलायला लागला. तो काय करतो, तो वाईट काम करतो किंवा तो वाईटाकडे जातो, तो प्रार्थना करत नाही, प्रार्थना केली तरी तो दाखवण्यासाठी प्रार्थना करतो, अशा प्रकारे एका मित्राने दुसऱ्या मित्राविषयी बोलला. तेव्हा त्याला माहीत झालं की त्याने अशा प्रकारे माझ्याविषयी कंप्लेंट केलेली आहे. म्हणजे कंप्लेंट केली म्हणजे काय केलं, त्याने त्याच्या मनामधून त्याला क्षमा केलेला नाही. त्याने तो वाईट वृत्तीचा आहे किंवा तो पापात आहे किंवा तो वाईटाच्या मार्गाने जात आहे, परंतु मी माझ्या मनामध्ये त्याच्या विषयी वाईट कल्पना ठेवू नये, त्याला आपण मनातून क्षमा करावं. आणि क्षमा करतो तर मग मी तो वाईट वृत्तीचा आहे, तो वाईट काम करतो, तो दुसऱ्याला त्रास देतो असं बोलणार नाही. आम्ही एक दुसऱ्याविषयी असं जेव्हा बोलतो, आम्ही कधी आमच्या वडिलांविषयी बोलतो किंवा आम्ही आमच्या अधिकाऱ्याविषयी बोलतो किंवा आमच्या सोबत्याविषयी बोलतो, आम्ही शेजाऱ्याविषयी बोलतो, आम्ही शेजाऱ्याविषयी आपण सांगतो का हा व्यक्ती असा आहे, दारू पितो, भांडण करतो, म्हणजे आम्ही काय केलेलं आहे, त्याला मनातून क्षमा नाही केलेलं आहे. आम्ही क्षमा करावं. प्रियजन हो, आपण क्षमा केल्याने माझी वृद्धी होते, माझी वाढ होते, मला आशीर्वाद मिळते. एक क्षमेचा भाव असावा. जो क्षमेचा भाव आहे, ज्याला क्षमेचा भाव आहे तो दुसऱ्याविषयी चुगली करणार नाही. ज्याला क्षमेचा भाव आहे तो समजून घेणार. तो काय म्हणणार, होतच आहे, चालायचंच, असं सगळेच करतात, असं आपण अशा प्रकारे. आणि दुसरी गोष्ट काय म्हणा, आपण त्याच्यासाठी प्रार्थना करूया, आपण त्याच्यासाठी परमेश्वराकडे विनंती करूया, आपण त्याला आशीर्वाद भेटावा म्हणून प्रार्थना करूया, तो दुरुस्त व्हावं, तो सुधरून जावं, आम्ही प्रार्थना करूया. जेव्हा आमच्यामध्ये क्षमेची भावना आहे तेव्हा आम्ही त्याच्याविषयी अशा प्रकारे आम्ही बोलतो. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही जर एक क्षमेची भावना मनामध्ये ठेवलं तर आम्ही दुसऱ्याविषयी कंप्लेंट करणार नाही, आम्ही दुसऱ्याविषयी तक्रार करणार नाही, आम्ही दुसऱ्याविषयी कुरकुर करणार नाही, त्याला क्षमा करणार, त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करणार. आणि जेव्हा आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येणार. प्रिय बंधू आणि भगिनींनो, भरपूर देव आम्हाला आशीर्वाद देणार, आमचे जीवन आशीर्वादाने भरून जाणार. प्रियजन हो, तिसरी महत्वाची गोष्ट, आपण दुसऱ्याच्या भलाईसाठी कार्य केलं पाहिजे. आमची स्वतःची भलाई, आमचे स्वतःचे बरं झालं पाहिजे, आमची स्वतःची उन्नती झाली पाहिजे, आमच्या कुटुंबाची उन्नती झाली पाहिजे, आमच्या लेकराची उन्नती झाली पाहिजे, याच्यासाठी आपण पुष्कळ झटतो. परंतु जो माणूस दुसऱ्याच्या उन्नतीसाठी जो झटतो, दुसऱ्यासाठी जीवन जगतो, दुसऱ्याच्यासाठी सेवा करतो, दुसऱ्याची सेवा करतो, त्याच्या दुःखामध्ये धावून जातो, त्याच्या उन्नतीसाठी प्रयत्न करतो, त्याला मार्गदर्शन करतो, त्याच्या जवळ बसतो, त्याच्या दुःखामध्ये, त्याच्या आजारामध्ये, त्याच्या अडचणीमध्ये, त्याच्या संकटामध्ये जेव्हा त्याच्या जवळ जाऊन बसतो, त्याला धैर्य देतो, हिंमत देतो आणि त्याला सांगतो, अरे बाबा तू घाबरू नको, देव आहे तुझ्या पाठीराखी, देव आहे तुला सांभाळणारा, तू चिंता करू नको. अशा प्रकारे त्याला हिंमत देणारा, त्याला हिंमत दिलं पाहिजे, आपण धैर्य दिलं पाहिजे. आणि दुसऱ्याच्या उन्नतीसाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे, दुसऱ्याच्या कामामध्ये हातभार लावला पाहिजे, त्यांना आशीर्वाद मिळण्यासाठी, त्याच्या मुलाबाळांना आशीर्वाद मिळण्यासाठी, त्याच्या घरामध्ये शांती येण्यासाठी, त्याचे मुलाची प्रगती होण्यास, अशासाठी जेव्हा जगतो तेव्हा असे कार्य जेव्हा करतो, अशी भावना मनामध्ये ठेवून आम्ही कार्य करतो, तेव्हा देव आम्हाला भरपूर आशीर्वाद देते, आम्हाला आशीर्वादित करतो, देव आम्हाला कृपेने भरून टाकतो. आम्ही पाहतो संत लोकांनी काय केलेलं आहे, संत लोकांनी दुसऱ्यासाठी जीवन जगलं, स्वतःसाठी जीवन नाही जगलं.
स्वतःसाठी ते जीवन बिलकुल नाही जगलं. स्वतःला त्रास सहन केला, स्वतःला संकटामध्ये टाकलं, स्वतः बिमार पडले, स्वतः अडचणीत होते, तरी त्यांनी दुसऱ्यासाठी. आम्ही पाहतो संत मदर तेरेसा कलकत्त्यामध्ये तिने एक मोठी सेवा केली. काय केलं तिनं? ती मोठ्या कॉन्व्हेंटमधून बाहेर आली आणि ते झाडाखाली गरीब लोकांसोबत त्यांनी रात्र काढली, दिवस काढले आणि त्यांच्यासाठी तिनं भीक मागली. दुसऱ्यांसमोर, दुसऱ्यांकडे जाऊन ह्या गरीब लोकांसाठी, ह्या बिमार लोकांसाठी, हे अनाथ लोकांसाठी तिने दुसऱ्याकडे जाऊन असा हात पसरून तिने भीक मागली. कशासाठी? तिने स्वतःला विनम्र केलं, लहान केलं आणि दुसऱ्यांची सेवा केली. आज तिला जग ओळखते प्रिय बंधू आणि भगिनींनो. म्हणून आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये सुद्धा आशीर्वाद देण्यासाठी, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या मुलाबाळामध्ये आम्हाला आशीर्वाद मिळण्यासाठी, माझे जीवन धन्य बनण्यासाठी आशीर्वाद एकमात्र मार्ग आहे. आम्ही दुसऱ्यांची सेवा करावं, दुसऱ्यांच्या भल्यासाठी प्रार्थना करावं, सेवा करावं, दुसऱ्याला आशीर्वाद मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करावं, झटावं प्रियजनो. आणि असं केल्याने देव आम्हाला आशीर्वाद करतो. चौथी गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही पाहतो चौथी गोष्ट, आमच्या मनामध्ये एक धन्यवादाचा भाव असावा. धन्यवाद. आम्हाला कुठूनही काही मिळालं, कोणी काहीतरी दिलं किंवा आम्हाला काही प्राप्त झालं तर आपण चुपचाप खिशात टाकून आपण शांत राहावं नाही, आपण निघून जावंच नाही. एक मनामध्ये एक धन्यवादाचा भाव असावा. किती चांगल्या गोष्टी आमच्यासाठी देवाने केलेल्या आहे. एक दिवस, आजचा हा दिवस देवाने आम्हाला दिला, एक दान म्हणून दिला. आज नवीन दिवस आम्हाला पाहायला मिळाला. प्रियजनो, एक देवाची कृपा आहे, देवाचा आशीर्वाद आहे, देवाचं दान आहे आमच्यासाठी. आम्हाला चांगले आरोग्य दिलेलं आहे देवाने. आज आम्ही आरोग्यामध्ये सुद्धा धन्यवाद द्यावा. आणि अशा वेळेस प्रत्येक घटनेचा आम्ही धन्यवाद द्यावा. आणि मी असं म्हणतो की फक्त आम्ही खुशीत आहोत, आनंदात आहोत, आम्हाला सर्व काही प्राप्त आहे तेव्हाच धन्यवाद नाही. आम्ही जर आजारी असलो तरी, आमच्या संकटामध्ये तरी आपण देवाला धन्यवाद द्यावा. देवा धन्यवाद, देवा तू मला आजार दिलास म्हणून तुला धन्यवाद देतो. या आजाराद्वारे मी जेव्हा दुःख सहन करतो त्या माझ्या दुःखाने दुसऱ्यांना आशीर्वाद मिळते, मला दुःख मिळाल्याने दुसऱ्याला आशीर्वाद मिळते. प्रियजनो, आम्हाला जेव्हा दुःख येते त्या दुःख आम्हाला नष्ट करत नाही, तर त्या दुःखाद्वारे मला आशीर्वाद मिळते, माझ्या नातेवाईकांना आशीर्वाद मिळते, माझ्या सोबत्यांना माझ्या दुःखाद्वारे कोणाचे तरी कल्याण होते. येशू ख्रिस्तानं काय केलं? दुःख सहन केलं आणि दुःखाद्वारे आमचे तारण केलं. दुःखाद्वारे पीडा, दुःखच नाही, हे सर्वसाधारण दुःख नाही, एक काटा टोचलेलं दुःख तेवढंच नाही, एक पीडा त्याने सहन केला. पीडा, मरण, दुःखाद्वारे मरण, मरणापर्यंत क्रूसाचं मरण त्याने स्वीकार केलं. असं दुःख, त्याच्याद्वारे काय झालं? आम्हाला जगाचे तारण झाले. म्हणून त्याचप्रमाणे त्यांनी एक धन्यवादाचा भाव मनामध्ये ठेवून त्याने केलं. त्याचप्रमाणे मला जर दुःख आलं तरी, मला त्रास झाला तरी, मी संकटात आलो तरी, मी बिमार तरी आपण धन्यवादच द्यावं. तेवढं संकट तर आम्हाला नाही आहे. आमची परिस्थिती आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला खरोखर देवाने भरपूर दिलेला आहे. मग आम्ही काय केलं पाहिजे? धन्यवाद देवा, तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, तुला खरोखर मी अंतःकरणातून धन्यवाद देतो. आजच्या दिवसाबद्दल, मला दिलेल्या वेळेबद्दल, मला दिलेल्या आज आरोग्याबद्दल, आणि मला दिलेल्या सर्व सुखाबद्दल, सर्व उपलब्धीबद्दल मी तुला धन्यवाद. आपण धन्यवादाचा भाव आमच्या मनामध्ये. प्रियजनो, आपण कधी प्रोग्राम करतो आणि प्रोग्रामच्या शेवटी वोट ऑफ थँक्स होते, धन्यवादाचे 2 शब्द. ते कसं असते प्रिय बंधू आणि भगिनींनो? तो एक भाव नाही आहे आमच्यामध्ये. एक आम्ही काय करतो, एक काय म्हणतात त्याला, एक कर्तव्य निभावतो. आमचं कर्तव्य, किंवा आम्ही फॉर्मॅलिटी निभावतो की प्रोग्राम झाला त्याच्यानंतर धन्यवाद देणे. ते एक स्वभाव नाही आहे, एक कार्यक्रम आहे, एक आदर करण्यात तेवढा, तो स्वभाव नाही म्हणत. परंतु आमच्या जीवनामध्ये
आम्ही एक धन्यवादाचा स्वभाव, आमचा एक स्वभाव बनून गेला पाहिजे. कोणत्याही गोष्टीसाठी आपले एक भावना, धन्यवाद, देवाला धन्यवाद, देवाला हमेशा धन्यवाद, हे एक भावना झाली पाहिजे. आणि प्रत्येक घटकेस आम्ही देवाला धन्यवाद, प्रत्येक क्षणाला देवाला धन्यवाद दिला पाहिजे, आभार मानलं पाहिजे, देवा तुला. असं केल्याने प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या जीवनामध्ये भरपूर आशीर्वाद येईल. आम्ही आशीर्वादित होऊ आणि आमच्या जीवनामध्ये प्रभूची कृपा भरपूर राहील. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये एक धन्यवादाचा भाव ठेवून आपण जीवन जगावं. पाचवी गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, पाचवी फार महत्त्वाची गोष्ट, आपण देवावर विश्वास ठेवावा. आम्ही देवावर विश्वास, देवावर भरोसा, आमचं दुसरं कोणी नाही, काही नाही, फक्त देव आहे. प्रियजनो, आम्हाला माहीत आहे, भिकारी भीक मागायला येतो, भिकारी दरवाजावर बसतो, आशेनं बसतो आणि काय म्हणतो, देव मा, अशा प्रकारे त्याची भाषा असते. म्हणजे तो विश्वास अवलंबून राहतो, भरवसा ठेवतो. अशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही भरवसा ठेवा, देवावर भरवसा ठेवा, विश्वास ठेवा, देवावर अवलंबून राहावं. आणि देवाच्या विश्वासाने काही झालं तरी आपण देवावर विश्वास, देवाचा विश्वास सोडू नये. देवावर विश्वास ठेवून, भरवसा ठेवून, देव माझा पाठीराखा आहे, तो मला सोडून देणार नाही, मला कोणती संकट येणार आहे, तो मला कधीही धोका देणार नाही, माझा देव माझ्यासाठी सर्वस्व आहे. अशासारखं आपण देवावर विश्वास ठेवून आपण जीवन जगावं. प्रियजनो, ह्या 5 गोष्टी केल्याने आमच्या जीवनामध्ये भरपूर आशीर्वाद येणार, भरपूर देवाची कृपा येणार, देवाची कृपा आणि देवाचं वरदान आम्हाला मिळणार. याच्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि आम्ही आशीर्वादित होऊन एक चांगलं, देवाला आवडणारं, देवाच्या सानिध्यामध्ये एक चांगलं उत्तम जीवन जगूया.